मग ती स्वभावाने इमोशनल होती का? म्हणजे एखाद्या छोट्याशा कारणामुळे आत्महत्या करेल वगैरे? नाही असं काहीच. देवी आहे, माझं काय चुकलं की माझ्यासोबत असा अतिप्रसंग घडला त्या पार्टीत आणि मी माझं सर्वस्व गमावलं. तो जो कोणी आहे त्याला मी नाही सोडणार. माझा गुन्हेगार कोण आहे हे मला कळायलाच हवं देवी आहे. हाय स्वानंदी. मी आज मस्त हेल्दी सूप केलं होतं, सो म्हटलं तुला पण देईन थोडं, म्हणून तुझ्या रूमवर गेले होते. पण स्वानंदी मॅडम तिथे नव्हत्याच. मग माझ्या लक्षात आलं की तू इथे असशील. अँड सी हिअर यू आर. हे घे, हेल्दी सूप फॉर गुड हेल्थ. अगं आज ना उशीर झाला ऑफिस मधून सुटायला आणि मग रूमवर आल्यावर जेवायचा कंटाळा मेस मध्ये, म्हणून मग हे हेल्दी सूप. आणि तुझं काय, तू आज कुठे गेली होतीस? माझं काय ठिकाण आहे, रोज पोलीस स्टेशनच्या चक्रा. सो काही न्यूज, काय डेव्हलपमेंट? काहीच नाही. पोलिसांना अजून काही सापडलंच नाहीये. शोध सुरू आहे एवढंच सांगितलंय. मला खरंच काही कळत नाहीये की मी का, माझ्यासोबत का घडला हा अतिप्रसंग. पोलिसांनी माझ्या गुन्हेगाराला अजूनपर्यंत शोधून नाही काढलंय. माझा गुन्हेगार मजेत जगतोय आणि मला मात्र जगायला एक एक दिवस स्वतःला तयार करावं लागतंय. समोर सगळं अंधार दिसतोय ग, काहीच कळत नाही. हे आयुष्य संपून टाकावं असे विचार येतात डोक्यात. स्वानंदी, जे झालं तुझ्यासोबत ते वाईट आहेच आणि आता समोर अंधार दिसणं साहजिक आहे ग. त्या पलीकडेही उजेड आहे आणि जगण्याची इच्छा संपून कसं चालेल ग. तो नीच माणूस ज्यांनी हे सगळं केलं तो मजेत जगतोय ना, आणि तू जगणार नाहीस. असं नाही करायचं स्वानंदी. आणि आता तर तू जगायचं आणि त्याला पकडवून त्याला त्याचं बाकीचं आयुष्य तुरुंगात चढत जगायला पाठवायचं, समजलं? आणि मी आहे ना, काहीही वाटलं तर माझ्या रूमवर ये, बोल माझ्याशी, बरं वाटेल तुला. थँक्यू. मॅडम मॅडम मॅडम, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते. मॅडम, स्वाती तुमची खास मैत्रीण होती. तिच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल? म्हणजे तिचे मित्र मैत्रिणी, काही प्रॉब्लेम वगैरे? स्वातीने आत्महत्या करायच्या अगोदर तुम्हाला कॉन्टॅक्ट केला होता का? काही बोलली होती का? म्हणजे काही टेन्शन वगैरे ज्यामुळे ती आत्महत्या करू शकते? नाही साहेब, स्वाती आत्महत्या करूच शकत नाही. हे काय बोलताय तुम्ही? हो साहेब, ती माझी चांगली मैत्रीण होती. मी खूप चांगल्याने ओळखते तिला. ती कायम आनंदी राहणारी मुलगी होती, स्ट्रॉंग होती. ती अशी घाबरून निराश होऊन आत्महत्या कधीच करणार नाही. नाही साहेब, स्वाती आत्महत्या कधीच करू शकत नाही. ती कायम आम्हाला सपोर्ट कर. साहेब सॉरी, महत्वाचा कॉल आहे, घ्यावा लागेल. हा मणी सर, बोला ना. हो मणी सर, माझं ऐकून तरी घ्या मणी सर. सॉरी साहेब, पण मला आता जावं लागेल. माझं लई महत्वाचं काम आहे. म्हणजे मी इथे हॉस्टेलवर नाही राहत, मी बाहेर राहते. ठीक आहे, या तुम्ही. मॅडम काळजी घ्या, मी फोन करते तुम्हाला. मॅडम, काल रात्री साहेबांना त्रास झाला होता का म्हणून तुम्ही ही गोळी दिली, असं काही झालं होतं? नाही, ते शांत झोपले होते. मी गोळी दिलीच नाही कोणती.
मग दुसरी गोळी गेली कुठे? हो, स्वानंदीने दिली असेल गोळी बहुतेक. खरंच किती बेजबाबदारपणा आहे देवा, किती निष्काळजीपणा आहे हा. जरा म्हणून कामात लक्ष नाही तिचं. एखाद्याच्या जीवाशी खेळ आहे तसं चुकीचं औषध देणं म्हणजे. स्वानंदीने ही गोळी दिली म्हणून तुम्हाला त्रास होतो? म्हणजे काय? प्रश्नच नाही म्हणी. डॅडना त्रास देणं हा प्लॅनच असणार स्वानंदीचा. त्याशिवाय ती ही गोळी देईल का? आणि काही झालेलं नसताना इमर्जन्सीची गोळी काय गरज आहे? अरे कुठल्या जन्माचा ही सूड उगवते ना देवालाच माहिती. बरं झालं डॅड ठीक आहे. डॅडना काही झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं, काय केलं असतं आपण? तर काय, तर स्वानंदी खुशच होईल. आणि मणी तिची बाजू घ्यायला आहेच. बघितलं ना तुम्ही, सून म्हणून जिला डोक्यावर घेतलं, तुमची लाडकी सूनबाई. हं, बघितलं, तिला ओरडलं की तुम्ही आमच्यावर रागावता ना. डोक्यावर बसवली तिला सूनबाई सूनबाई म्हणून. ती सूनबाई तुमच्या जीवावर उठलीये. असं चुकीचं औषध देते म्हणजे काय? देवा, आता तरी डोळे उघड यांचे. माणसं ओळखायला शिका तुम्ही. साहेब, स्वानंदीच्या वतीने मी माफी मागतो. अरे मणी, कशाला माफी मागतोयस? तुझी याच्यामध्ये काही चूक नाहीये. आणि स्वानंदीच्या हातून सुद्धा चुकून झालं असेल रे. मला खात्री आहे हॉस्टेलमधनं फोन आला आणि म्हणून चुकून कुठली तरी गोळी देऊन गेली ती. पण साहेब, या 2 गोळ्यांची वेळ झाली, या घ्या ना आता. नाही नको. आधीच्या गोळीचा इफेक्ट उतरायचा आहे ना, तो उतरला की मग मी व्हिटॅमिनच्या गोळ्या देईन डॅडना. आता डॅडना ज्यूसची गरज आहे. मम्मा, आपण डॅडना छान ज्यूस बनवूया. चला तुम्ही आराम करा. हा, हो. साहेब, मी पण येतो आता. पार्टी ऑफिसला जायचंय, बरीच कामं पेंडिंग आहेत. अजून काही कामं असतील तर सांगा मला किंवा मेसेज करा, मी पूर्ण करेन. बरं, मी येऊ? हो, ये. म्हणे सर तुम्ही, सॉरी लागलं नाही ना? आणि काय झालं, इतक्या घाईत फोन करून का बोलवलं तुम्ही? काही प्रॉब्लेम झालाय का? अरे वा स्वानंदी, हे बरं, म्हणजे स्वतः प्रॉब्लेम क्रिएट करायचा आणि स्वतःच विचारायचं काय प्रॉब्लेम झालाय. नाईस. नाही सर, काय झालंय नक्की? तुम्ही का चिडलात एवढं? सांगणार आहात का मला? नाही नाही, मला माहिती आहे साहेबांबद्दल तुमचं काही चांगलं मत नाहीये. पण मी जेव्हा म्हणालो साहेबांची काळजी घ्या, त्यांच्या गोळ्या औषधांची जबाबदारी घ्या, तेव्हाच नाही म्हणायचं ना. चुकीची औषध द्यायची काहीच गरज नव्हती. चुकीचं औषध? म्हणे काय बोलताय तुम्ही? साहेबांची तब्येत ठीक असताना सुद्धा तुम्ही ती इमर्जन्सी वाली गोळी का दिली, जेव्हा की डॉक्टरांनी सांगितलं होतं कधी द्यायची, आणि ती दिल्यानंतर काय परिणाम होतील हे सुद्धा सांगितलं होतं. म्हणे सर, काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. अहो, मी साहेबांना चुकीची गोळी नाही दिली. मी असं का करेन? गैरसमज म्हणजे तुम्हाला मला खोटं सिद्ध करायचंय? नाही म्हणे. स्वानंदी, माझ्या समोर असं दाखवतं की साहेबांची किती काळजी, आणि प्रत्यक्षात साहेबांच्या जीवाशी खेळला. स्वानंदी, मला हे अजिबात आवडलेलं नाही. साहेबांच्या जीवाशी खेळणाऱ्या कुठल्याच व्यक्तीला मी माफ करू शकत नाही. नाही सर, खरंच काहीतरी गैरसमज होतोय. मी चुकीची गोळी का देईन साहेबांना? मी असं का करेन? म्हणजे तुम्ही तुमचा मुद्दा मागे घेणार नाही आणि मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी जे बघितलंय त्यावर अविश्वास दाखवणार नाही. हो तस. स्वानंदी, फक्त एक विचार करा, वरती साहेबांच्या बाबतीत जे घडलं ते तुमच्या बाबतीत घडलं असतं तर कसं वाटलं असतं तुम्हाला? तुम्हाला माझ्या भावनांचा आदर नाहीये, मान्य आहे, पण साहेब माझ्या वडिलांसारखे, आणि त्यांना कोणी त्रास दिला, त्यांच्या कोणी जीवाशी खेळलं तर मी त्याला माफ करत नाही, मग त्यात तुम्ही असलात तरी सुद्धा. आणि काय म्हणाला होता सकाळी तुम्ही? तुमची स्वानंदी एवढी निर्दयी नाही
किमान तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती स्वानंदी. मणी सर सॉरी. मणी सर सॉरी, ऐका माझं. मणी सर स्वानंदी, नीट बघून देतेस ना कुठली गोळी द्यायची आहे ती? हो साहेब. स्वानंदी, काय सोनबाई, झाली सगळी बाहेरची कामं ज्यासाठी तुम्ही घरातली सगळी कामं सोडून पळत सुटलात ते? हल्ली बघतोय मी तुम्हाला ना माझ्या शब्दाची किंमत नाहीये. आणि आज तर तुम्हाला तर माझ्या जीवाचीही पर्वा नाही. चुकीचं औषध मला तुम्ही दिलं जे माझ्या जीवावर बेतलं असतं. विश्वास बसत नाहीये? मणीला विचार, सगळं डिटेलमध्ये सांगेल. मी व्यवस्थित चेक करूनच गोळी दिली होती तुम्हाला. मी कुठलीही चुकीची गोळी तुम्हाला दिली नाही. डॉक्टरांनी मला जी द्यायला सांगितली होती तीच गोळी दिली मी तुम्हाला. ह्यातली दुसरी गोळी कोणी दिली तुम्हाला? हे कोणीतरी मुद्दाम केलंय. असेल, तसंही असेल. पण तू बाहेर भटकत असताना तुझ्या पाठीमागे इथे कोण कोण काय काय करत होतं आणि तुझ्या नावावर काय खपवत होतं ना, हे तुला माहिती नाहीये. आणि जाणून घ्यायचं असेल ना तर घरात राहावं लागतं त्यासाठी. आणि सत्य काय माहितीये का तुला? सत्य हे आहे की चुकीचं औषध तुम्हाला मुद्दाम दिलंस आणि त्याचा मला खूप त्रास झाला. आणि हे सगळं मणीनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. आणि म्हणून त्याला खूप राग आलेला आहे तुझा. प्रचंड चिडलाय तो तुझ्यावर. आता तू जे काही केलंयस त्याचे परिणाम भोग. हे डॉक्टर स्वानंदी, संचिता, तुला माहितीये ही डॉक्टर स्वानंदी आहे. हिला औषधातलं सगळं कळतं. हो ना मम्मा, म्हणूनच पुढे पुढे करत शहाणपणा करत डॅडच्या औषधांची सगळी जबाबदारी डॉक्टर स्वानंदीने घेतली. मला चुकीची गोळी दिलीस ना? कोणत्या जन्माचं वैर काढतेस आमच्याशी? तू जेव्हापासून आयुष्यात आले फक्त आणि फक्त त्रासच दिलाय. आणि आज तर ह्यांच्या जीवाशी खेळलीस तू. मम्मा, तिला काय वाटलं माहितीये का, की ही डॅडना चुकीची औषधं देईल आणि पळून जाईल. म्हणजे उद्या जर डॅडना काही झालं तर हिच्यावर कुणालाही संशय येणार नाही. हो ना स्वानंदी? असंच वाटलं ना तुला? पण स्वानंदी, आम्हा सगळ्यांचं डॅडवर लक्ष आहे आणि म्हणूनच आज तुझा प्लॅन एक्सपोज झाला. स्वानंदी, आणखी आमचा किती तिरस्कार करणार आहेस तू? मम्मा, ही किती खालच्या लेवलला जाणार आहे आणखी? आणि आपण फक्त गप्प बसायचं, बघत बसायचं, आपण काहीच नाही करायचं. मम्मा, हे डॉक्टर स्वानंदी, आम्ही इकडे वेड्या वाटलो तुला? हं? आम्ही बोलतोय आणि तू निघून चाललीयस. हा माज मला नाही दाखवायचा. हा माज तिकडे दाखवायचा, हॉस्टेलवर त्या बाईला. या हाताने चुकीचं औषध दिलंस ना तू, तुला शिक्षा मिळालाच हवी. संचिता,
जा आणि पट्टी घेऊन ये. लगेच आणते मग. तुला काय वाटलं मी तुला मारेन? हं? तुला मारून मी माझे हात नाही खराब करून घेणार. माझा मार खायच्या पण लायकीची नाहीयेस. हे घे आणि स्वतःला 10 सणसणीत फटके मार. आणि हे नाही केलंस ना, माझ्या घरातनं चालतं व्हायचं. आणि हे सगळं करताना मणी सुद्धा नाही येणार तुला वाचवायला. चल मार स्वतःला. चल लवकर. दोन, तीन, सहा, 7, 8, 9, 10. झालं? स्वानंदी, जेसी तू काय झालं? सगळं ठीक आहे ना हॉस्टेलवर? वॉर्डन मॅडम ठीक आहेत ना? जेसी काय झालंय? आपली स्वाती गेली. स्वानंदी खूप गोड मुलगी होती का ती? शी वॉज सच अ गुड सोल. या आता 2-3 दिवसापूर्वी मला भेटली होती. मला जाणवलं ती कुठल्या तरी टेन्शन मध्ये, पण मी माझ्या कामात असल्यामुळे मला जेसी, कितीही काही झालं ना, कितीही संकट आले तरी स्वाती आत्महत्या नाही करणार. मलाही तसंच वाटतंय ग स्वानंदी, पण तू इतक्या कॉन्फिडेंटली कशी बोलतेस मला कळत नाहीये. साहेब आत येऊ? अरे ये ना. परवानगी कसली विचारतोयस रे तू? बेडरूम आहे ना, मला वाटलं झोपला असेल किंवा मॅडम असेल म्हणून परवानगी घेतलेली. बरं कसं वाटतंय आता? तब्येत बरी आहे ना? काही त्रास नाही? बरं आहे आता. गुड. जेवण केलं ना वेळेवर? अरे घड्याळाच्या काट्याप्रमाणे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. हो. गुड. आणि औषधं? अरे किती प्रश्न विचारशील? किती काळजी करतोयस तू? त्यापेक्षा ना स्वानंदीची काळजी कर. आणि काय रे, तू आता कामावरनं सरळ इथे येतोयस का? हो, सगळी कामं झाली. तुम्ही सांगितलेली सुद्धा झाली. अरे ती होणार याची मला खात्री होतीच. बरं एक काम करायचं आता, तडक आउट हाऊस मध्ये जायचं. स्वानंदी तुझी वाट बघत असेल. नाही, जाण्याआधी तुम्हाला औषधं देऊन जातो. अरे तू कशाला त्रास घेतोयस म्हणे? हा मुलगा ऐकायचं नाही काय? आणि साहेब हा त्रास नाही, तुम्हाला योग्य औषधं दिली जात आहेत की नाही याची खात्री आहे. साहेब मला तुमच्या तब्येतीच्या बाबतीत कुठलीही रिस्क नकोय. तुमच्याशिवाय कोणावरही विश्वास नाही माझा. किती कडू आहे रे हे औषध. तोंड कडू झालंय माझं. मग मी एक काम करतो, सफरचंद कापून देतो म्हणजे तोंडाची चव बदलेल.
आणि खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतोय. नाही म्हणजे मी दरवेळेला विचार करतो की तू समजा नसतास तर माझं राजकारणामध्ये वैयक्तिक आयुष्यामध्ये काय केलं असतं. अवघड झालं सर हे सगळं. हा साहेब, तुम्ही माझ्याबद्दल हा विचार करताय हेच पुष्कळ आहे माझ्यासाठी. म्हणे एक सांगू का, अरे स्वानंदी तुझी बायको आहे, तिच्यावर चिडत जाऊ नकोस. अरे संसार म्हटला की असं मत. प्लीज, म्हणजे मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, याबद्दल मला काही बोलू नका. साहेब, तुमच्या बाबतीत कोणी हलगर्जीपणा केला, तुमच्या बाबतीतली हयगय मी सहन करू शकत नाही. स्वानंदीने जे केलं ते खरंच खूप चुकीचं होतं. मी त्यांना नाही माफ करू शकत. साहेब, तुम्ही फळं खा, मी हा कचरा डस्टबिन मध्ये टाकतो.